Good morning, everyone. So, this is our lecture number 15, and today we will see the theorem which is based on the general linear equation. In the previous video, we have seen the introduction of a general linear equation, and we have seen one theorem based on it. So, today we will start with this theorem. So, let's start. So, first is we have three conditions, first A, B and C. So in the first one we have to prove that u1 of t and u2 of t are the solutions of this equation. If they are the solution of this equation, so does C of u1 t plus d of u2 t. जर u1 of t आणि u2 of t जर या इक्वेशनला सॉल्व करत असतील तर त्याच्यासोबत आपण कुठलाही कॉन्स्टंट जर का कन्सिडर केला तर ते इक्वेशनसुद्धा ती कंडिशनसुद्धा या इक्वेशनला सॉल्व करू शकते. ठीक आहे, फर्स्ट झालं. देन सेकंड वन इज इफ यू ऑफ टी सॉल्व्स फॉर वन. जर या इक्वेशनला यू ऑफ टी सोल्युशन असेल आणि वाय टी सोल्युशन असेल या इक्वेशन नंबर 2चं, देन त्यांचं म्हणणं असं आहे की यू ऑफ टी आणि वाय ऑफ टीची जर का आपण सम केली तर ती सम ही या इक्वेशनसाठी सोल्युशन कन्सिडर केलं जाईल. म्हणजे वाय ऑफ टी प्लस यू टी सॉल्व्स इक्वेशन 2. ओके, अँड सी आहे इफ वाय ऑफ टी वाय टू टी सॉल्व्स इक्वेशन 2, देन y1 of t minus y2 of t will be solving equation number 1. सपोज y1 of t y2 of t या सेकंड इक्वेशनचे सोल्युशन राहतील. देन जर y1 of t मायनस y2 of t आपण कन्सिडर केलं तर ते सोल्युशन राहील इक्वेशन नंबर 1चं. ठीक आहे, हा झाला थेरमचा स्टेटमेंट. आता आपण प्रूफ पाहू. ठीक आहे, फर्स्ट आपण पाहणार आहोत एसाठी. नाव लेट u1 of t and u2 of t सॉल्व्स इक्वेशन 1. आपण कन्सिडर करूया की फर्स्ट इक्वेशन जे आहे त्याला u1 of t आणि u2 of t सॉल्व करत आहे. त्याच्यासाठी आपण u1 of t आणि u2 of t साठी दोन इक्वेशन बनवले. ठीक आहे, सो u ऑफ टी प्लस एन जिथे जिथे होता आपला u1 ऑफ टी प्लस एन अप टू सो ऑन यू टी. सो इथे आपण कन्सिडर करतोय u1साठी, म्हणून आपण लिहितोय p1 ऑफ टी u1 ऑफ टी प्लस एन प्लस अप टू सो ऑन प्लस p0 ऑफ टी u1 ऑफ टी इक्वल्स टू 0. सो हे झालं पहिलं इक्वेशन u1 ऑफ टीसाठी. सेकंड इक्वेशन राहील pn ऑफ टी इंटू u2 टी प्लस एन प्लस अप टू सो ऑन प्लस p0 टी u2 टी. आता हे झालं u2साठी आणि हे झालं u1साठी. नाव डज जर आपण कन्सिडर करताना फर्स्ट इक्वेशन कन्सिडर केलं आणि ह्याच्यातली जी pn ऑफ टी पासून p0 ऑफ टी सोबत ज्या यूच्या व्हॅल्यूज आहेत त्यांना आपण एका ब्रॅकेटमध्ये जर का म्हणजे u1 आणि u2च्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या एका ब्रॅकेटमध्ये घेऊन आपण सम घेऊन इक्वेशन बनवलं. ठीक आहे, न्यू इक्वेशन बनवलं. सो pn ऑफ टी इंटू यू ऑफ टी प्लस एनच्या जागी आपण काय घेतलं u1 ऑफ टी प्लस एन प्लस u2 ऑफ टी प्लस एन प्लस अप टू सो ऑन प्लस p0 ऑफ टी. इथे यू टीच्या जागी आपण घेतलं u1 ऑफ टी प्लस u2 ऑफ टी. ठीक आहे, देन pn ऑफ टी इंटू u1 ऑफ टी प्लस एन म्हणजे ही आपण सॉल्व केली इक्वेशन. सो वी आर गेटिंग pn ऑफ टी u1 ऑफ टी प्लस एन प्लस pn ऑफ टी u2 टी प्लस एन प्लस अप टू सो ऑन प्लस p0 टी u1 टी प्लस p0 टी u2 टी. ओके, सॉल्व केलं आपण. त्याच्यानंतर काय करायचं आहे pn ऑफ टी u1 ऑफ टी प्लस एन प्लस अप टू सो ऑन. इथे जी लास्ट व्हॅल्यू येईल u1साठी तर काय येईल p0 टी u1 टी. करेक्ट, ह्याच्यानंतर जाऊन p0 टी u1 टी देन प्लस pn टी u2 टी प्लस एन म्हणजे परत 2साठी स्टार्टिंग. सो pn ऑफ टी u2 टी प्लस एन प्लस अप टू सो ऑन सेम ह्याची जी लास्ट टर्म होती तसेच ह्याच्यासाठी आपल्याला लास्ट टर्म मिळेल p0 ऑफ टी u2 टी. नाव वी नो दॅट u1 टी आणि u2 टी हे जर का आपण सॉल्व करतात म्हटलं इक्वेशन 1ला. ठीक आहे, जर हे दोन्ही सॉल्व करतात तर मग या दोन्ही व्हॅल्यू काय येईल
0 येतील. दोन्ही व्हॅल्यू जर का 0 येतील तर आपल्याला काय मिळेल, this equation is equals to 0. So we can say from this that u1 of t plus u2 of t solves for equation number 1. Now what we have to prove that with these constant c and d, u1 of t and u2 of t are solving for equation number 1. Okay. Now moreover pn of t into, आता आपण u1 सोबत c कन्सिडर करायचा आणि u2 च्या व्हॅल्यू सोबत d कन्सिडर करायचा. तो c इंटू u1 प्लस u1 ऑफ t प्लस n प्लस d इंटू u2 ऑफ t प्लस n प्लस अप टू सो ऑन अप टू प्लस p0 ऑफ t इंटू c इंटू u1 ऑफ t प्लस d इंटू u2 ऑफ t. परत u1 सोबत c आणि u2 सोबत d कॉन्स्टंट. देन आता काय करायचं की c जिथे जिथे येईल c हा कॉन्स्टंट आउटसाइड घ्यायचा आणि बाकी इक्वेशन लिहून घ्यायचं. तो c बाहेर काढला इंटू pn ऑफ t u1 ऑफ t प्लस n प्लस अप टू सो ऑन प्लस p0 ऑफ t u1 ऑफ t. ठीक आहे. सो pn ऑफ t मल्टिप्लाय होईल आतमध्ये u1च्या व्हॅल्यूसोबत. इथे पण p0 ऑफ t पर्यंत जाईल आणि c बाहेर काढून p0 मल्टिप्लाय होईल u1 ऑफ t सोबत. ओके. सो c बाहेर काढला तशाच प्रकारे आपल्याला d पण बाहेर काढायचं आहे. सो c बाहेर काढून आपण इक्वेशन लिहिलं आणि परत d बाहेर काढून परत इक्वेशन लिहून घ्यायचं. pn ऑफ t इंटू u2 t प्लस n प्लस अप टू सो ऑन p0 t u2 t. ठीक आहे. देन आपल्याला माहिती आहे हे दोन इक्वेशन आपण आत्ताच पाहिले की हे काय येतात, 0 येतात. तो c इंटू 0 अँड d इंटू 0. सो व्हॉट वी गेट, that is equals to 0. So that is this equation, or we can say u1 of t u2 of t with constant, that is c into u1 t plus d into u2 t solves for equation 1. आणि तेच आपल्याला प्रूफ करायचं होतं a मध्ये. ठीक आहे. सो आपण आता a प्रूफ केला. आता काय करायचं आहे, if ut solves for 1 and yt solves the equation for 2, म्हणजे ut सॉल्व करतोय इक्वेशन 1, yt सॉल्व करतोय इक्वेशन 2, देन द ॲडिशन ऑफ देम दॅट इज ut प्लस yt सॉल्व्स फॉर इक्वेशन नंबर 2. म्हणजे या इक्वेशनसाठी आपल्याला दाखवायचं आहे की ut आणि yt हे या इक्वेशनचे सोल्युशन आहे. ठीक आहे. सो काय करू आपण, लेट ut सॉल्व्स फॉर 1 अँड yt सॉल्व्स फॉर 2, दॅट इज इक्वल्स टू pn ऑफ t ut प्लस n. ओके. सो आपण कन्सिडर करूया की हे 1ला ut 1ला सॉल्व करते आणि yt 2ला सॉल्व करते. ठीक आहे. बट आपल्याला प्रूफ करायचं आहे की ut प्लस yt हे आपल्या सेकंड इक्वेशनला सॉल्व करतील. म्हणून आपण काय कन्सिडर केलं, pn ऑफ t आणि utच्या जागी आपण और ytच्या जागी दोन्ही पण करू शकतो आपण, दोन्ही सॉल्व मतलब दोन्ही सोल्युशन्स आहेत. सो utच्या जागी आपण काय केलं, ut प्लस n प्लस yt प्लस n, म्हणजे ut आणि ytचं ॲडिशन करून आपण इक्वेशन लिहिलं. ठीक आहे. सो काय मिळेल, pn ऑफ t इंटू u ऑफ t प्लस n प्लस अप टू सो ऑन p0 ऑफ t ut, म्हणजे utसाठी एक सोल्युशन मिळेल प्लस आपल्या ytसाठी एक सोल्युशन मिळेल. ठीक आहे. सो pn ऑफ t ut प्लस n प्लस p0 ऑफ t ut प्लस the second equation is pn of t y of t plus n plus up to so on p0 of t आणि yt. आता आपल्याला माहिती आहे ut हा फर्स्टला सॉल्व करतो म्हणून याची व्हॅल्यू काय मिळेल, 0, आणि yt हा सेकंडला सॉल्व करतो. सेकंड इक्वेशनची व्हॅल्यू काय आहे, r ऑफ t. सेकंड इक्वेशनचं राईट हँड साईड काय आहे, r ऑफ t, अँड देअरफोर वी आर रायटिंग हिअर फर्स्ट इक्वल्स टू 0 अँड सेकंड इक्वल्स टू r ऑफ t. तर आपल्याला व्हॅल्यू काय मिळते या इक्वेशनची, r ऑफ t, अँड दॅट इज द सेकंड इक्वेशन. ठीक आहे. सो आपण काय म्हणू शकतो याच्यावरनं की u ऑफ t प्लस n or we can say u of t plus y of t can be the solution of this second equation. Thus u of t plus y of t solves 2. ठीक आहे. आता आपल्याला c पार्ट सॉल्व करायचा आहे. सो सी मध्ये काय दिलेलं आहे,
सी मध्ये काय आहे, इफ y1 ऑफ टी अँड y2 ऑफ टी सॉल्व्स फॉर इक्वेशन नंबर 2. जर या इक्वेशन 2ला y1 ऑफ टी आणि y2 टी हे जर का सोल्युशन असतील, देन देअर difference, that is y1 of t minus y2 of t will be solving for equation number 1. म्हणजे हे जे आहे y1 of t आणि minus y2 of t हे इक्वेशन नंबर 1 चं सोल्युशन आहे, हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. ठीक आहे. सो व्हॉट इज सी, लेट y1 of t and y2 of t solves for equation 2. therefore आपण y1 of t साठी आणि y2 of t साठी इक्वेशन लिहून घेतले, दॅट इज p1 of t y1 of t plus n plus up to so on plus p0 of t y1 of t equals to r of t. इक्वेशन 2 साठी आहे. ठीक आहे. इक्वेशन 2 साठी फर्स्ट y1 साठी आणि सेकंड y2 साठी. देन p1 of t जसं आपण u1 आणि ut आणि yt साठी कन्सिडर केलं होतं, ut प्लस ytला आपण सोल्युशन दाखवलं इक्वेशन नंबर 1चं. ठीक आहे. ut ytला सोल्युशन दाखवलं इक्वेशन नंबर 1चं. तसंच आपल्याला काय दाखवायचं आहे, y1 t मायनस y2 t, y1 t मायनस y2 t हे इक्वेशन नंबर 2चं सोल्युशन आहे म्हणून दाखवायचं आहे. ठीक आहे. आपण काय करू, pn ऑफ t इंटू ut आणि ytच्या जागी जर आपण b मध्ये परफॉर्म केलं त्याच्या जागी utच्या जागी y1 आणि ytच्या जागी y2, फक्त तिथे घेतली होती सम, इथे घ्यायचा आहे डिफरन्स. सो y1 ऑफ t प्लस n मायनस y2 ऑफ t प्लस n प्लस अप टू सो ऑन प्लस लास्ट टर्म इज p0 ऑफ t y1 ऑफ t मायनस y2 ऑफ t. ठीक आहे. दॅट इज इक्वल्स टू pn ऑफ t इंटू y1 ऑफ t प्लस n प्लस यामध्ये मल्टिप्लाय करून देन p0 ऑफ t y1 ऑफ t मायनस परत सेकंड इक्वेशन मिळेल pn ऑफ t y2 ऑफ t प्लस n प्लस अप टू सो ऑन p0 ऑफ t अँड y2 ऑफ t. तो फर्स्ट इक्वेशन मिळालं y1 साठी, सेकंड इक्वेशन मिळालं y2 साठी. सो ह्याची व्हॅल्यू काय आहे, r ऑफ t, कारण आपल्याला माहिती आहे की y1 ऑफ t जो आहे, y1 ऑफ t जो आहे इक्वेशन 2ला सॉल्व करतो आणि हा पण y2 ऑफ t हा पण इक्वेशन 2ला सॉल्व करतो. सो यांच्या दोन्ही याच्या राईट साईड काय मिळतील, r ऑफ t मायनस r ऑफ t अँड दॅट इज इक्वल्स टू 0. Thus we can say y1 of t minus y2 of t solves for equation number 1. Now next we have one corollary. याचा प्रूफ नाही पाहायचा आहे, फक्त corollary एकदा वाचून घेऊ. So if z of t is a solution of the equation this pn of t yt plus n plus up to so on p0 of t yt equals to r of t. जर z of t या इक्वेशनचं सोल्युशन असेल, then any solution y of t of equation 1 takes the form as y of t equals to zt plus ut, where ut is some solution of this equation. ठीक आहे. म्हणजे सपोज आपण कन्सिडर केलं की या इक्वेशनचं एक z ऑफ टी सोल्युशन आहे, या इक्वेशनसाठी z ऑफ टी एक सोल्युशन आहे फर्स्टवाला, सेम इक्वेशनसाठी जर का y ऑफ टी सोल्युशन असेल. ठीक आहे. सो y ऑफ टी हा फॉर्म करेल हे इक्वेशन, दॅट इज z ऑफ टी प्लस u ऑफ टी. म्हणजे जर फर्स्ट इक्वेशन z ऑफ टी असेल किंवा सेकंड इक्वेशन y ऑफ टी असेल, दोनपैकी कुठलेही, तर y ऑफ टी इज इक्वल्स टू z ऑफ टी प्लस u ऑफ टी आपल्याला लिहिता येईल. तर हा u ऑफ टी काय असेल त्यातला, हा u ऑफ टी सोल्युशन असेल या गिवन इक्वेशनचा, म्हणजे p1 ऑफ टी ut प्लस n प्लस अप टू सो ऑन p0 t ut. ओके. सो दिस इज आवर corollary. नेक्स्ट वी हैव द डेफिनेशन फॉर linearly independent set. ठीक है. So the definition is the set of functions u1 of t plus u2 of t up to so on un of t is li on the set that is linearly dependent on the set t, which is a plus 1, a plus 2 and up to so on. ठीक है. So जर का if there are constants c1, c2, c3 up to so on cn
नॉट ऑल झिरो. ठीक आहे. such that c1 u1 of t plus up to so on plus cn un of t equals to 0. म्हणजे सेट ऑफ फंक्शन, हा जो सेट दिलेला आहे फंक्शनचा u1 पासनं un पर्यंत, हा लिनियरली डिपेंडंट असेल टीच्या या व्हॅल्यूजसाठी इफ दीज आर द कॉन्स्टंट विच आर नॉट ऑल झिरो. म्हणजे याच्यातली कुठली तरी व्हॅल्यू झिरो असू शकते पण ते पूर्णचे पूर्ण सेट झिरो नसेल when c1 equals c1 into u1 of t plus up to so on plus cn un t equals to 0. Otherwise this set will be linearly independent. Okay, now this is linearly dependent. Okay, so for this we are going to see one example, that is for the values of 2 to the power t, t into 2 to the power t, आणि लास्ट व्हॅल्यू आहे टी स्क्वेअर इंटू 2 to the power t. सो द फंक्शन्स आर लिनियरली इंडिपेंडंट ऑन एव्हरी सेट. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ठीक आहे, की हे फंक्शन्स जे दिलेले आहेत तिन्ही हे काय असतील, लिनियरली इंडिपेंडंट ऑन एव्हरी सेट फॉर द व्हॅल्यूज ऑफ टी इक्वल्स टू a+1 a+2 अँड अप टू सो ऑन. ठीक आहे, सो आपण काय म्हणूया, लेट c1 into 2 to the power t plus c2 into t into 2 to the power t plus c3 t square 2 to the power t equals to 0. ओके, जसं इथे घेतलं ना आपण की जर c1 c2 अप टू सो ऑन cn आर द कॉन्स्टंट आणि हे आपले फंक्शन्स राहतील. सो या फंक्शन्सच्या जागी आपण काय दिलेलं आहे इथे, 2 to the power t, t into 2 to the power t आणि t square into 2 to the power t. सो आपण ते पुट केलं आणि एक जनरल इक्वेशन लिहून घेतलं. ठीक आहे, सो दॅट इज इम्प्लाइंग 2 to the power t, 2 to the power t आणि 2 to the power t आपल्याकडे तिन्ही टर्म्समध्ये, म्हणून आपण ह्याला डिवाइड करून घेतो. तर आपल्याजवळ उरते काय, c1 प्लस टी c2 प्लस c3 आणि t स्क्वेअर इक्वल्स टू 0. नाउ we will take delta on both side on this equation. ठीक आहे, या इक्वेशनवरती आपण डेल्टा जर अप्लाय केला दोन्ही साईडने तर काय मिळेल, c1 कॉन्स्टंट आहे त्याचा डेल्टा 0, देन इथे डेल्टा अप्लाय केल्यावर काय मिळेल, टीचा डेल्टा 1 आणि टी स्क्वेअरवरती जर का डेल्टा अप्लाय केला काय मिळेल 2t + 1. कसा, काय दिलेलं आपल्याजवळ सॉरी टी स्क्वेअर आहे, टी स्क्वेअरवरती आपण डेल्टा अप्लाय करणार आहोत. ठीक आहे, सो जर डेल्टा अप्लाय करत असायचा तर आपण काय करतो, डेल्टा अप्लाय केल्यानंतर काय मिळेल इथे, t+1 चा स्क्वेअर मायनस टीचा स्क्वेअर काय असते, सपोज आपण डेल्टा टीवरती अप्लाय केला तर काय मिळते, t+1 मायनस टी. इथे काय आहे, डेल्टा ऑफ टी स्क्वेअर. तर आपण काय केलं, t+1 स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर दॅट इज इक्वल्स टू, याचंच करायचं स्क्वेअर, टी स्क्वेअर प्लस 2t प्लस 1 मायनस टी स्क्वेअर. करेक्ट, सो दिस टी स्क्वेअर and this t square will be getting cancelled and we are remaining with 2t plus 1. ओके, आणि हेच आपल्याजवळ आपण इथे रिमेनिंग ठेवलं. सो c2 प्लस 2t प्लस 1 इंटू c3 इक्वल्स टू 0. आता परत याच्यावरती डिफरन्स घ्यायचा, काय मिळेल, अगेन टेकिंग डिफरन्स, सो वी गेट 2c3 इक्वल्स टू 0. c2 0 होऊन जाईल परत, कारण इथे काहीच नाही आहे सोबत, आणि इथे काय राहील, 2t वरती डेल्टा अप्लाय होईल आणि 1चं परत 0. तर काय मिळेल, 2c3 दॅट इज इक्वल्स टू c3 इक्वल्स टू 0. आणि c3 आपण जर का वरती पुट केलं तर c2ची व्हॅल्यू मिळेल, c2 इक्वल्स टू 0. आणि दोन्ही व्हॅल्यूज कन्सिडर करून या इक्वेशनमध्ये पुट केल्या तर c1ची व्हॅल्यू 0 मिळेल. सो जर का तिन्ही आपल्याजवळ जे कॉन्स्टंट आहेत ते जर का तिन्ही 0 मिळतात तर आपण काय म्हणू की हा जो सेट आहे फंक्शन्सचा हा LI सेट आहे. हे जे फंक्शन्स दिले होते हे लिनियरली इंडिपेंडंट आहेत. ओके, नाउ द नेक्स्ट
example on same linearly dependent or linearly independent. Now what we have, u1 of t equals to 2, u2 of t equals to 1 plus cos pi t are Li on set t equals to 1 to 3 up to so on, but they are LD on t equals to 1 by 2, 3 by 2, 5 by 2 and up to so on. Now solution is let c1 u1 plus c2 u2 equals to 0. आपल्याजवळ दोन फंक्शन्स आहेत u1 ऑफ टी आणि u2 ऑफ टी. त्याच्यासाठी आपण जनरल सोल्युशन लिहून घेतलं एक c1 u1 plus c2 u2 equals to 0 for t equals to 1 to 3. Now that implies c1 into u1 ची व्हॅल्यू आपल्याजवळ दिलेली आहे 2. So c1 into 2 plus c2 into 1 plus cos pi t equals to 0. आता काय करायचं, 2 into c1 plus 2c2 equals to 0. कसं काय येईल हे, जर आपण कन्सिडर केलं टीच्या व्हॅल्यूज, इथे कॉस पाय टीमध्ये जर टीच्या व्हॅल्यूज कन्सिडर केल्या इवन व्हॅल्यूज 2, 4, 6, 8, 10, तर आपल्याला काय मिळते, इथे कॉस पाय टीची व्हॅल्यू 1 मिळते. इवन व्हॅल्यूजसाठी कॉस पाय टीची व्हॅल्यू काय आहे, जर या टीच्या व्हॅल्यूज 2, 4, 6, 8, 10, 12 अशा जर घेतल्या आपण, तर कॉस पाय टीची व्हॅल्यू काय मिळेल 1. सो 1 + 1 2, दॅट इज 2c2 इक्वल्स टू 0. याच्यावरनं काय मिळते आपल्याला, 2c1 इक्वल्स टू 0 इफ t इक्वल्स टू 1, 3, 5. आता इवन व्हॅल्यूजसाठी ही व्हॅल्यू मिळेल, कारण आपल्याजवळ कॉस पाय टीची जर व्हॅल्यू आपल्याला टी इवन घेतला आपण, तर कॉस 2 पाय कॉस 4 पाय अशा व्हॅल्यूज मिळतील ना. सो या व्हॅल्यूजसाठी आपल्याजवळ काय येईल 2c2. आणि जर का आपण ऑड व्हॅल्यूज घेतल्या 1, 3, 5, 7 अशा जर व्हॅल्यूज घेतल्या, तर इथे काय येईल कॉस पाय टी फॉर ऑड व्हॅल्यूज. ऑडसाठी काय मिळेल -1. सो 1 - 1 विल बी इक्वल्स टू 0. सो c2ची व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट तिथे c2 सोबत 0 मिळेल. सो आपण काय इथे जर का 0 असला तर काय मिळेल 2c1 इक्वल्स टू 0. ओके, सो या व्हॅल्यूजसाठी आपल्याला ही व्हॅल्यू मिळेल आणि ऑड व्हॅल्यूजसाठी आपल्याला ही व्हॅल्यू मिळेल. देन देअरफोर c1 इक्वल्स टू 0 इम्प्लाय c2 इक्वल्स टू 0. याच व्हॅल्यू आपण इथे जर पुटअप केल्या तर काय मिळेल, दोन्ही व्हॅल्यू 0 मिळतील. आणि जर दोन्ही कॉन्स्टंट आपल्याकडे 0 मिळाले तर आपण काय म्हणू की Li फॉर धिस सेट. ओके, सो आपल्याला हे तर मिळालं की आपल्या 1 to 3 व्हॅल्यूजसाठी u1 ऑफ टी आणि u2 ऑफ टी हे Li आहेत. आता आपल्याला पाहायचं आहे या व्हॅल्यूजसाठी. ठीक आहे, नाव फॉर टी इक्वल्स टू 1/2, 3/2, 5/2. ओके, अँड अप टू सो ऑन. सो सेम आपल्याला या व्हॅल्यूजमध्ये काय टाकायचं आहे, 1/2, 2/2 अँड सो ऑन. सो u1 ऑफ टीची व्हॅल्यू काय आहे 2 आणि u2 ऑफ टीची व्हॅल्यू आहे 1 प्लस कॉस π/2 येईल. ठीक आहे, टी आहे ना इथे, सो π/2. देन c1 ऑफ 2 प्लस c2 कॉस π/2 ची व्हॅल्यू तुम्हाला माहितीच आहे, त्याच्याच जागी आपल्याला 3/2, 5/2 टाकत जायचं. सो आपल्याला काय मिळेल c2 ऑफ 1 दॅट इज इक्वल्स टू 2c1 प्लस c2 इक्वल्स टू 0. आणि हे सॉल्व केल्यावर काय मिळते, c2 इक्वल्स टू -2c1. आणि त्याला आपण कसं लिहू शकतो, 1 जर c1ची व्हॅल्यू 1 म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला काय मिळेल, c1ची व्हॅल्यू मिळेल 1 आणि c2ची व्हॅल्यू काय मिळेल -2. करेक्ट. सो 1 × 2 प्लस -2 1 प्लस कॉस पाय टी. आणि दोन्ही व्हॅल्यूज आपल्याला नॉन झिरो मिळाल्या, म्हणून आपण काय म्हणू की या सेटसाठी टी इक्वल्स टू 1/2, 3/2, 5/2 अँड अप टू सो ऑन, या सेटसाठी आपले जे फंक्शन्स आहेत ते काय राहतील, LD राहतील, लिनियरली डिपेंडंट. ओके, सो आता या व्हिडिओसाठी आपण इथेच थांबणार आहोत, पण नेक्स्ट व्हिडिओत पाहणार आहोत कॅसॉर्टियन आणि त्याची डेफिनेशन. सो टिल देन, थँक्यू सो मच.